नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी काटा चॅनलवरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा 56 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू आहेत, थेट मुलाखत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कसल्याही प्रकारची या ठिकाणी एक्झाम होणार नाहीये. यामध्ये बघा, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करत चला आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. यामध्ये बघा 56 पदांच्या या ठिकाणी कंत्राटी पदभरती निघलेली आहे 15व्या वित्त आयोगानुसार ठाणे महानगरपालिकेमध्ये. लक्षात घ्या, तर 56 पद आहेत. यामध्ये बघा, या ठिकाणी एकच पद आहे आणि त्याच्यात 56 या ठिकाणी जागा निघलेल्या आहेत. पदाचं नाव आहे मेडिकल ऑफिसर MBBS. मेडिकल ऑफिसर MBBS किंवा BAMS दोन्हीपैकी कोणीही याला फॉर्म भरू शकतं. प्लेस ऑफ पोस्टिंग बघा, नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर UHWC मध्ये आहे. अप्पर एज लिमिट दिलेलं आहे. MBBS असेल तर मिनिमम 18 वर्ष आणि मॅक्सिमम 69 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. BAMS जर कोणी असेल तर ओपन कॅटेगरीसाठी बघा 18 वर्ष मिनिमम आहे, मॅक्सिमम 38 वर्ष आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. टोटल नंबर ऑफ पोस्ट बघा 56 आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता. या ठिकाणी 56 पूर्ण पद जे आहेत ते या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे दिले ते MBBS, क्लिनिकल एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट अँड ऑर प्रायव्हेट सेक्टर पण दिलंय अँड रजिस्ट्रेशन विथ MMC. BAMSचं बघा, एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट ऑर प्रायव्हेट सेक्टर रजिस्ट्रेशन विथ MCIM. तर तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे. इसेन्शियल एक्सपिरियन्स बघा, प्रेफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स्ड पर्सन. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल कसल्याही प्रकारचा तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. MBBS वाल्यांसाठी 60,000 पगार आहे. BAMS वाल्यांसाठी 25,000 प्लस 15,000. परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह 40,000 पर्यंत. ठीक आहे, तर या पद्धतीचं पेमेंट स्ट्रक्चर आहे. यामध्ये पुढे बघा, तुम्हाला नाही काय हे जे दिलेलं आहे याच्यामध्ये बघा, त्यांनी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. या नमुन्यात नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकडी, ठाणे हा पत्ता दिला. या ठिकाणी जायचंय. दिनांक 5/6/2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपस्थित राहून सादर करायचं आहे. ठाणे महानगरपालिका 15वा वित्त आयोग कंत्राटी पदभरती मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. तर www.thanecity.gov.in याच्यावरती तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट आणि अर्ज भेटून जाणार आहे. यामध्ये काही महत्त्वाचे तपशील दिलेले आहेत त्यांनी. शैक्षणिक तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम माहिती तपशील. त्याआधी बघा, दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. नमुन्यात जर तुमचा अर्ज नसेल तर तुम्हाला अपात्र करण्यात येणार आहे. यामध्ये जे दिलेलं आहे शैक्षणिक अर्ज संबंध, त्याच्यात अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदाकरता आवश्यक असलेली किमान पात्रता तुम्ही ग्रहण केलेली पाहिजे. त्यानंतर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्यांचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याची प्रत जी आहे अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी बघा त्याची प्रत रूपांतरित करून जोडायची आहे. लक्षात घ्या, शैक्षणिक प्रमाणपत्र नमूद गुणांची टक्केवारी अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास अर्ज तुमचा नामंजूर करण्यात येणार आहे. त्यानंतर खाली बघा, कंत्राटी पदाकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता ही विद्यापीठ अनुदान आयोग UGC अप्रूव्ड असली पाहिजे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. अनुभवाचा तपशील बघा, अर्ज करीत असलेल्या कंत्राटी पदाकरता विहित केलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचाच अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे त्याआधी अनुभव असेल तर तो ग्राह्य धरण्यात येणार नाहीये. आणि शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. या ठिकाणी अनुभवाची दखल घेतली जाणार नाही. त्यानंतर अनुभवाचा तपशील नमूद करताना रुजू दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक सुद्धा अचूकपणे नमूद करा. ज्या कंत्राटी पदाकरता अर्ज केला आहे त्या पदाशी संबंधित असलेले शासकीय निमशासकीय अनुभवच ग्राह्य धरण्यात येणार आहे. लक्षात घ्या, प्रमाणपत्रे तुम्ही या ठिकाणी अपलोड करायचे किंवा त्यासोबत निहून द्यायचे. तर या ठिकाणी बघा, नोंदवलेल्या माहिती संदर्भात सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तसंच शैक्षणिक अर्हता, अनुभव, इतर कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत स्वयं साक्षीत केलेल्या छायांकित प्रती या ठिकाणी सादर करायच्यात. तुम्हाला किती पैसे लागणार आहेत? जर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर 750 रुपये आणि राखीव प्रवर्गात 500 रुपये. यासाठी डिमांड ड्राफ्ट द्यायचा आहे तुम्हाला. या ठिकाणी ते जोडायचं आहे आणि तो राष्ट्रीयकृत बँकेचा असला पाहिजे. कोणत्या नावाने काढायचा आहे? इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी या नावाने तुम्हाला हा DD काढायचा आहे. यामध्ये बघा, शुल्क ना परतावा आहे. या ठिकाणी कोणीही या ठिकाणी अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची अचूक सुस्पष्ट अक्षरात भरावी. एकदा अर्ज सादर केलेल्या माहिती खाडाखोड होणार नाही, हे लक्षात घ्या. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा दिली असेल 5/6/2025 पर्यंत काउंट करण्यात येणार आहे. याआधी आपण वयोमर्यादा बघितलेली आहे, एकदा चेक करून घ्या तुम्ही. त्यानंतर खाली यायचं तुम्हाला
आल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वसाधारण अर्ज भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला. कशा पद्धतीने अर्ज भरायचा आहे त्याची या ठिकाणी तुम्हाला या वेबसाईटवरती तुम्हाला तो भेटून जाणार आहे. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, त्यासोबत कास्टमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे. जर तुम्ही MSCIT या ठिकाणी ग्रहणकार केली असेल किंवा त्याच्याकडे प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे तर ते सुद्धा जोडायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. निवड प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे, ती एकदा बघून घ्या. त्यामध्ये बघा सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे 10 मार्काला, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज 10 मार्कासाठी, लीडरशिप क्वालिटी असेल 10 मार्कासाठी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह 10 मार्कासाठी, एक्सपिरियन्स 10 मार्क. यामध्ये बघा जर तुमच्याकडे गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क प्रति 1 वर्षासाठी आहे आणि जर प्रायव्हेट असेल तर 1 मार्क प्रति 1 वर्षासाठी, असे 10 मार्क राहणार. तर टोटल 50 मार्काची हे राहणार आहे निवड प्रक्रिया. यानंतर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा बघून घ्या. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान येणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला असेल, याची प्रिंट काढून घ्यायची तुम्हाला. प्रिंट काढून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी दिलेली सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या भरायची आहे. तुमचं नाव असेल, शैक्षणिक असेल, क्वालिफिकेशन असेल, एक्सपिरियन्स असेल, ते सर्व याच्यामध्ये भरून या ठिकाणी तो फॉर्म जो आहे तो दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला नेऊन सबमिट करायचा आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी लास्ट डेट या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही त्याच्या आधीही या ठिकाणी फॉर्म भरा. जे कोणी याच्यासाठी एलिजिबल असेल ते नक्की फॉर्म भरू शकतात. नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.